तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या गावातील मराठी शाळा आहे ना, त्या आम्ही मुलांसाठी दप्तर आणि बाकीचे शालेय साहित्य वाटप करणार आहोत. जेणेकरून जे समाधान मिळतो ते शब्दात म्हणता येणार नाही. लहान नव्हे एक प्रकारे आम्ही सेवाच करतो. तर चला आता पुढे जे कार्यक्रम होणार आहे ना, त्यात तुम्हाला मी दाखवते. आपले रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे येथे श्री सुरेश गावण यांनी दरवर्षीप्रमाणे एक स्तुत्य असा उपक्रम घेतलेला आहे आणि या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष समजूया आमचे दादा श्री आत्माराम गावण, ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रीमती निराताई पाटील, आमचे मित्र अमित म्हात्रे, शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेश म्हात्रे सर, श्री सुनील ठाकूर, श्री सुरेश भोयर, श्री कौशिक ठाकूर, तुळशीराम गावड, अरुण थळे आणि श्याम म्हात्रे, शाळेचे सर्व शिक्षक, सहकारी बंधू भगिनी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी बालमित्र आणि सुरेश गावण यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण गावाला ज्ञात. आपण जे काही नवीन आमच्याकडे स्टाफ आलेला आहे त्यांनी आता पहिल्यांदाच बघितलं असेल. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, गावासाठी काही सामाजिक सुविधा असतील तर ते कराव्यात, असं एक समाजसेवेचा पिंड त्यांच्याकडे आणि कोणत्याही प्रकारे हे कार्य करताना त्यांच्या मनात असा अभिमान नसतो का मी हे केलं म्हणून. मी येथे असताना सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारचे उपक्रम घेतलेले आहेत. खरं म्हणजे हा मोठा कार्यक्रम होता. मी त्यांना म्हणालो एक जास्त वेळेसाठी आपण घ्यायला पाहिजे होता, परंतु शाळेची वेळ सकाळची असल्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम आटोपाव घ्यावा लागतो आणि पुन्हा दुसऱ्या शाळेत सुद्धा या प्रकारचं जे शालोपयोगी जे साहित्य आहे, वह्या, पेन किंवा दप्तर, असा हा कार्यक्रम अन्य शाळेत सुद्धा झाला. तर त्यांच्याबद्दल एवढंच बोलतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. बघा, ज्या शाळेतून आपण शिकलेलो आहोत आज ते स्वतःच्या मेहनतीनं स्वतःच्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या सुस्थितीत आहेत. त्यांची मुलं देखील खूप चांगली आहेत, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांची देखील त्यांना अतिशय साथ आहे. आणि ज्या शाळेतून शिकलो त्या शाळेप्रती त्यांची जी ऋण व्यक्त करण्याची जी पद्धत आहे, दरवर्षी त्या शाळेसाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत असतात. खरं तर हा कार्यक्रम 15 ऑगस्टला असतो, परंतु 15 ऑगस्ट म्हणजे अजून 2 महिने पुढे, तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना आर्थिक पूजा पडू नये, त्यांना वह्या आणाव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षीपासून अतिशय चांगला निर्णय घेतला की ताबडतोब ह्या वह्या वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. सर्वांनी सर्वप्रथम सुरेश गावण आणि त्यांच्या परिवारासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा शाळेच्या वतीनं. मोठा टाळ्या वाजवा.
द्वितीय क्रमांक आर्या अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रे, टाळ्या वाजवायच्या. द्वितीय क्रमांक ओवी शेखर म्हात्रे. बद्दल बोलायचं तर आवळे गावची जी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीची दुरावस्था झाली होती आणि ही दुरावस्था त्यांनी पाहिली आणि कुठलाही विचार न करता त्या स्मशानभूमीचे पूर्णपणे दुरुस्ती करण्याचं कार्य, एक महत्वाचं कार्य, एक समाजसेवक गाव कार्य म्हणून त्यांनी केलेलं आहे. असे एक आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ, त्याचबरोबर ट्रॉफी, जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले त्या सर्वांना त्यांनी सन्मानित केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या अंगणवाडीची जी मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, त्यांचा देखील विचार करून त्यांना सुंदर अशा बॅग्स आणि त्यांना खाऊचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर कराटे शाळेसाठी देखील त्यांनी या ठिकाणी या वह्या आणलेल्या आहेत आणि असं कार्य त्यांचं चांगलं आहे. समाजामध्ये कधी कुणी आडला नडला तर त्यांना सदैव ते मदत करण्यासाठी तत्पर असतात आणि सदैव हसतमुख असं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश गावण यांनी या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी खरंच शाळेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्या आणि त्यांच्या परिवारासाठी. असंच कार्य आपल्या हातून सदैव होत राहो आणि परमेश्वराची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहो, आपल्या व्यवसायामध्ये आपली भरभराट हो, हीच मनपूर्वक आपल्याला आमच्याकडून मनोकामना. बघा, त्यांनी कोणालाही सोडलं नाही. मला वाटतं मी राहिलो होतो आणि माझ्यासाठी देखील त्यांनी किट आणलं. सर्व शिक्षकांचा देखील सन्मान केलेला आहे. धन्यवाद. असं कार्य करणाऱ्याला परमेश्वर देखील कशाचीच कमतरता पडत नाही आणि आमच्या शुभेच्छा आहेत. आपल्या व्यवसायामध्ये आपली भरभराट हो. दोन्ही वेळेला जे आरती करतात, त्याची पूजा करतात, सगळी साफसफाई करतात, ही देखील एक प्रकारची सेवा आहे आणि ही एक प्रकारची म्हणजे परमेश्वराची तर सेवा आहे पण गावाची देखील सेवा आहे. आणि असं कार्य करणारे आमचे मंगल भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सुरेश गावण, तुम्हाला खूप धन्यवाद देतो. खरंच तुम्ही एक योग्य माणसांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहात आणि मी इथे असणाऱ्या तुम्हाला म्हणून दादा यांना विनंती करतो की आपण आमचे मंगल भोईर यांचा एक सत्कार या ठिकाणी त्यांना एक भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ शाल देऊन आपण त्यांना संकल्प करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवा. हा विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे. एक चांगला असं पवित्र कार्य करत असतात आणि म्हणून त्यांचा विशेष सन्मान आहे. ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आणि त्यांना गिफ्ट हे देण्यात येत आहे गावण यांच्याकडून. हे पवित्र कार्य आहे आणि तो वारसा चालवण्याचा बघा, त्यांचं वय हे अतिशय लहान आहे आमच्यापेक्षा, परंतु अशी सामाजिक बांधिलकी जपणं हे देखील अतिशय महत्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आमचे मित्र सुरेश गावण यांनी हा त्यांचा सन्मान केलेला आहे. त्याबद्दल सुरेश गावण आपल्या खूप मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीच्या लोकांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे जे समाजामध्ये चांगलं कार्य करत आहेत. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि अंगणवाडीच्या आमच्या सगळ्या सेविका, सर्व शिक्षक बंधू भगिनींनो,
आज म्हणजे सालाबाद प्रमाणे दरवर्षी थोडासा हा कार्यक्रम उशिरा होतोय, परंतु यावर्षी लवकर हा कार्यक्रम होत आहे. आमचे मित्र सुरेश गावण विषयी बोलायचं झालं तर अगदी गरिबीतून आलेला हा माणूस आहे. म्हणजे लहानपण त्याचं अतिशय गरिबीमध्ये गेलेला आहे. त्यातील काही हिस्सा हा समाजासाठी द्यावा या दृष्टीने दरवर्षी ते आपल्या शाळेमध्ये, कडापे शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये दप्तर वाटप, वह्या पुस्तकं, खाऊ वाटप हा कार्यक्रम राबवत असतात. आणि यावर्षी त्यांनी हा कार्यक्रम इथं राबवला. त्यापर्यंत सर्वप्रथम सुरेश मी मनापासून धन्यवाद देतो. म्हणजे अशी लोक खूप कमी असतात की घेणारी असतात, देणारी कमी असतात. पण हे व्यक्तिमत्व असं आहे की बरेच वर्ष मी बघतोय की तो काही ना काही गावामध्ये करत असतो. मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी हनुमंताचं मंदिराचं त्यांनी काम केलं होतं. गादी वगैरे सगळे मारली होती, म्हणजे दुरुस्तीचं काम केलं होतं. मशानभट्टीचं काम म्हणजे उद्घाटन झाली पण ती तशीच राहिलेली. पण सुरेशनी पूर्णपणे ते काम पूर्ण करून घेतलं. म्हणजे तिथं जेव्हा मैताला आम्ही जातो, ते आता आहेत आमच्या स्मशानावर काम करणारे, तेव्हा बघायचो की पाणी पडायचं म्हणजे अतिशय त्यांचे पण हाल आणि त्या प्रेताचे पण हाल व्हायचे. पण त्यांनी ती दुरुस्ती पूर्णपणे करून घेतली. आणि आपल्या असंच हे काम करत असताना आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा देणं ही खूप मोठी दातृत्व आपल्या जवळ असावं लागतं. आणि ते सुरेश जवळ आहे. याच्या पुढेही त्यांनी अशाच प्रकारे शाळेसाठी आपल्याला मदत करावी. त्यांनी मी इथेच थांबतो. काही भाग आपण सामाजिक कार्यासाठी आपण वाहिलेला असतो आणि हाच भाग आमचे मित्र अभिमान आहे की सुरेश गावण यांनी त्या सामाजिक जाणीवातून या मुलांसाठी, सर्व मुलं म्हणजे आपल्या शाळेसाठी नाही, कडापे आणि अजून सर्व अंगणवाडी मुलांसाठी सुद्धा इथं भेटवस्तू दिलेल्या आहे. त्याबद्दल सुरेश खूप कौतुक करावं असं म्हणजे तेवढं कमी आहे. आणि मी देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांचा जो व्यवसाय आहे आणि भोलेनाथांकडे सुद्धा मी मागणं मागतो की त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांना भरभराटी हो, अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी जे तुम्ही जी भेटवस्तू दिलेल्या आहेत त्याबद्दल मुख्याध्यापक या नात्याने तुमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभार करतो. आणि एवढे बोलून वेळ खूप झालेला आहे. 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद. तर चला, छान प्रकारे असा हा आमचा कार्यक्रम झालेला आहे. मुलं पण खूप खुश होती, बघितलं तुम्ही. तर हा कार्यक्रम आम्हाला 15-16 वर्ष झालेले आहेत करून. आणि दरवर्षी आम्ही खूप मनापासून हा कार्यक्रम करत आहोत. जे आधीचे कार्यक्रम आम्ही केलेले आहेत ना, त्याचे जे फोटोज आहेत ना, ते तुम्हाला पुढे बघायला मिळतील.